सामनातल्या व्यंगचित्रामुळे नाराज झालेले खासदार प्रतापराव जाधव तसंच आमदार संजय रायमुलकर आणि शशिकांत खेडेकर यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं। या तिघांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी चर्चा करून मार्ग काढल्याची माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली। आमदार खासदार राजीनाम्याच्या अफवाच असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर सामना व्यंगचित्राचा वाद उकरून काढण्यामागे काँग्रेस राष्ट्रवादी असल्याचा आरोप सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे। सामनातल्या व्यंगचित्राच्या वादानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले। त्याचाच भाग म्हणून मराठा आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची उद्या भेट घेणार आहेत। उद्धव उद्या राज्यपालांचीही भेट घेण्याची शक्यता आहे। सामनातील व्यंगचित्राबाबत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। व्यंगचित्रामुळे जनतेच्या भावना दुखावल्या असून चुकीला माफी नाही अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे। धुळ्यामध्ये मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात आला। कोपडी बलात्कार घटनेचा निषेध, मराठा आरक्षण, अट्रॉसिटीचा पुनर्विचार यासह शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। मोर्चामध्ये संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंचं कुटुंबही सहभागी झाले होते। शेतमालाचं शहरात थेट विक्रीचं सरकारी अभियान फसल्याचं पाहायला मिळालं। जुन्नरमधला एक शेतकरी ठाण्यातल्या कळव्यामध्ये कांदा विक्रीसाठी आला, मात्र स्थानिक विक्रेत्यांनी त्याला हुसकावून लावलं। त्यामुळे तब्बल 3 टन कांदा या शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून जावं लागलं। महाराष्ट्रातल्या दुष्काळासाठी केंद्रानं 1269 कोटी रुपये मंजूर केलेत। खरीपाच्या नुकसानीसाठी 590 कोटी तर रब्बीसाठी 680 कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली आहे। राज्यातील दुष्काळाचा केंद्रीय उच्चस्तरीय समितीनं दौरा केला होता, त्यानंतर ही मदत जाहीर झाली। यंदा झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातल्या पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे 60%, मध्यम स्वरूपाच्या 75 प्रकल्पांमध्ये 73% तर 732 छोट्या प्रकल्पांमध्ये 69% पाणीसाठा झाला आहे। मुंबई पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत खड्ड्यांचा मुद्दा गाजला। खड्ड्यांच्या प्रश्नावरून विरोधक कमालीचे आक्रमक झाले। सत्ताधारी शिवसेनेनं याच मुद्द्यावरून प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। यावर 5 ऑक्टोबरपर्यंत खड्डे भरून काढायचं आश्वासन प्रशासनानं दिलं। पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे गुरव इथल्या महापालिका रुग्णालयात खेळली गेलेली संगीत खुर्ची कर्मचाऱ्यांना महागात पडली आहे। झी मीडियानं याबाबतचं वृत्त दाखवलं होतं, त्यानंतर रुग्णालयातल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली। महाबळेश्वरमधल्या वेण्णालेक परिसरात वनविभागानं प्रत्येक पर्यटकाकडून 15 रुपये टोल आकारणी सुरू केली आहे। या निर्णयाचा व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध केला। पुरेशा सुविधा मिळत नसतानाही या नव्या कर आकारणीबाबत पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।